एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? अपेक्षा करते की तुम्ही सगळे खूप जास्त मजेत असणार. आणि इथे माझी दिवसाची सुरुवात झालेली आहे, जी रोज सकाळी 6:30 पावणे 7 वाजता होत असते. आणि मी काही घरातली छोटी मोठी कामं आवरल्यानंतर व्हिडिओ करायला सुरुवात केलेली आहे. पियाची स्कूल आहे आणि मकर संक्रांतीची सुट्टी संपल्यानंतर इथे ती आता स्कूलला जाणार आहे. तर सगळ्याच आई लोकांची ही घाई असते. सकाळी मुलं स्कूलला जात असले तर घराची कामं, टिफिन आणि एव्हरीथिंग सगळं खूप घाईगडबडीत चाललेलं असतं. पण ह्या वेळेतही मला असं वाटतं की तिला स्कूलला पाठवण्याआधी तिच्यासाठी 10-15 मिनटं खूप छान तिच्याजवळ गेलेत ना, की तिच्याही स्कूलला चांगलं असं मन लागत असतं. सो सकाळची तिची सुरुवात जी होत असते ती दुधापासून होत असते. ती सकाळी आणि रात्री दोघं टाईम मी तिला दूध देत असते. आणि कॉम्प्लिमेंटरी म्हणून कधी मी तिला बोर्नव्हिटा टाकून देत असते, फक्त कॉम्प्लिमेंटरी म्हणून. आणि तुम्हाला माहीत नसेल तर सांगते की अशा ज्याही काही दुधामध्ये टाकणारे जे प्रोडक्ट्स आहेत, बोर्नव्हिटा किंवा अदर दुसरे, त्यांच्यामध्ये साखरेचं प्रमाण खूप जास्त असतं. आणि दूध जर गोडच करायचं आहे तर मला असं वाटतं की गूळ कधीही चांगला ऑप्शन आहे. त्यामुळे तुम्ही मुलांना त्यांच्या दुधामध्ये किंवा त्यांच्या जेवणामध्ये गूळ ॲड केला तर त्यांची डायजेस्टिव्ह सिस्टीम ही स्ट्रॉंग होत असते. ही जस्ट एक आई लोकांसाठी टिप होती. जर तुम्ही फॉलो करत नसाल तर नक्की याला फॉलो करा. साखर आणि गूळ दोघांची चव सारखीच असते, पण बेनिफिट्स दोघांचे खूप वेगवेगळे आहेत. त्यामुळे नक्की गूळ तुम्ही ट्राय करा. आणि इथे आमची चिटचाट चालू आहे. माझी रोजची रुटीन होती ना, त्यामध्ये जे 2 मला टिफिन बनवावे लागायचे, त्यातून माझे दोघेही टिफिन मायनस झालेले आहेत. पियाची इथे स्कूलचा टायमिंग खूप कमी असल्यामुळे तिला असं परफेक्ट असं टिफिन द्यायची गरज नसते. घरी जे मी ब्रेकफास्टला बनवते तेच मी तिला मोस्ट ऑफ वेळेला टिफिनमध्ये देत असते, कारण ती 8:30ला जाते आणि 11:30पर्यंत घरी येऊन जाते. सो माझा तो जो टाईम आहे तो इथे वाचतो आहे. त्यामुळे म्हणून मला उशिरा उठायला मिळतं इथे 6:30 नंतर. आणि इथे मी तिचे केस वगैरे बांधून दिलेले आहेत आणि तिची स्कूलला जाण्याची जी तयारी आहे ती झालेली आहे. आज टिफिनमध्ये त्यांना फ्रूट डे होता, सो मी तिला स्ट्रॉबेरी आणि थोडं स्नॅक्स दिलेलं आहे बिस्किट म्हणून. आणि तिचं ब्रेकफास्ट घरी झालेला आहे. आम्ही उपीट बनवलेलं ब्रेकफास्टसाठी, उपमा. सो तिने तो पोटभर खाल्लेला आहे. त्यामुळे मी तिला टिफिनमध्ये थोडं कमी देत असते आणि घरी आल्या लगेच ती काहीतरी खात असते. आणि थंडी चालू आहे त्यामुळे तिला मी नेहमी हे जॅकेट जे आहे ते घालून देत असते. सॉक्स वगैरे असतात. आणि स्कूलचं तिला ॲक्च्युली जॅकेट जे आहे ते मिळालेलं नव्हतं इथून. आणि अशा पद्धतीने जे आहे जुगाड करून तिला मी थंडीपासून वाचवण्याचा प्रयत्न करत असते. आणि ती खूप जास्त पर्टिक्युलर असल्यामुळे ना, तिला दुसरं स्वेटर वगैरे अजिबात चालत नाही. ती खूप परफेक्ट आहे. तिला सगळ्या गोष्टी खूप परफेक्ट लागतात. आणि मी तिला ऐकवेल तर तिला खूप जास्त आनंद होणार आहे की मम्मा मला परफेक्ट म्हणते म्हणून. असं मी तिला स्कूलला सोडायला चाललेली आहे आता. अगदी 2 ते 3 मिनिटाच्या अंतरावर तिचं स्कूल आहे. घराच्या अगदी जवळ आहे, त्यामुळे जाऊन लगेच येता येतं फटक्यात. आणि त्यामुळे तिचाही टाईम वाचतो आणि माझाही टाईम वाचत असतो. आणि तिला स्कूलला सोडल्यानंतर जी घरातली कामं असतात ती सगळी मी आवरायला घेत असते. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत जी घरातली जी होम मेकिंगची छोटी टिप्स असतात की कशा पद्धतीने आपण काम आहे ते मॅनेज केलं पाहिजे किंवा कशा पद्धतीने घर आपण ऑर्गनाईज करू शकतो न दमता, तेच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो हा मॉर्निंग व्लॉग असणार आहे माझा, ज्यामध्ये मी तुमच्यासोबत काही टिप्स आणि ट्रिक्स शेअर करणार आहे. मला असं वाटतं की बेडरूम जर आवरायचं म्हटलं ना तर फक्त 2 मिनिटाचं काम लागत असतं. आणि जस्ट बेडशीट व्यवस्थित करून घ्या, ब्लँकेट्स व्यवस्थित करून घ्या आणि तुमचा अस्ताव्यस्त झालेला रात्रीभरचा बेडरूम सकाळच्या 2 मिनिटामध्ये आवरून होत असतो. आणि मी नेहमी हा टाईम बेडरूमला देत असते, जेणेकरून हा बेडरूम व्यवस्थित ऑर्गनाईज राहायला पाहिजे. जे काही ब्लँकेट्स असतात ते जसं ऊन येत असतात तसं मी त्यांना उन्हात टाकत असते, कारण ते एवढ्या जास्त हेवी असतात की त्यांना वॉश करणं थोडं जास्त कठीण जात असतं. आणि तुम्ही ही वॉर्डरोबची अवस्था बघू शकतात, खूप खराब झालेला आहे, अस्ताव्यस्त झालेला आहे. सो आज मला हे देखील आवरून घ्यायचं आहे, जेणेकरून म्हणजे गोष्टी लवकर मिळतात आपल्याला अशा पद्धतीने. आणि मी जस्ट इझिली इथे जे आहे माझी बेडशीट व्यवस्थित टकिंग करून देत आहे आणि झालं, बेडरूम व्यवस्थित दिसायला सुरुवात होत असते. सो तुमच्या दिवसातले 2-5 मिनटं किती मोठं काम करून जातात हे तुम्हाला इथे समजलंच असेल. आणि मी काही दिवसांपासून जे ऑरेंज पील असतात ना, त्यांची जी स्किन असते ती उन्हात वाळवत होती. सो मी जेवढे घरात लक्ष देत असते, मी
मी स्वतःसाठीही काही ना काही कुठल्या ना कुठल्या पद्धतीने स्वतःसाठी टाईम देत असते. सो जे ऑरेंज पील होते ते छान पद्धतीने ड्राय झालेले आहेत जसे की तुम्ही बघितलेलं, आणि त्यांचं मला फेस पॅक बनवायचं आहे. खूप छान फेस पॅक असतो. आणि हे जे घरातल्या गोष्टी असतात, मी नेहमी सांगते, जे आपण DIY घरी बनवतो लावतो त्यांचा इफेक्ट लगेच आपल्याला कधीही दिसत नाही. ते टाईम टेकिंग असतात. जेवढा ते टाईम घेतात तेवढाच त्यांचा रिझल्ट देखील टिकून राहत असतो. सो मी बिलीव्ह करते की घरच्या घरी जे काय आहे, बेसनाचे पॅक असो किंवा अशा पद्धतीचे वेगवेगळे पॅक मी बनवून चेहऱ्यावर लावत असते. सो मी इथे जे आता छान असं बारीक करून घेतलेलं आहे ऑरेंज पील, आणि त्यामध्ये मी हनी घातलेलं आहे, दही घालणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये वेगवेगळे जे आहेत, मुलतानी जी मिठी असते ती तुम्ही घालू शकता, दूध घालू शकतात किंवा त्याची क्रीम घालू शकतात, जी दुधावरची साय असते. अशा पद्धतीने तुम्ही याचं छान असं मिश्रण बनवून चेहऱ्यावर लावून ठेवा, जसं मी इथे लावत आहे. आणि यानंतरही मी माझा टाईम अजिबात वेस्ट करणार नाही, कारण मी जसं नेहमीच सांगते की मी मॉर्निंग पर्सन आहे. माझी सगळी जी कामं असतात, घरातली जी काही उलाढाल असते ती फक्त सकाळी होत असते, त्यानंतर दुपारी माझ्याकडे वेळ नसतो. सो हे लावल्यानंतर 15 ते 20 मिनटं मी छान याला ठेवणार आहे असंच फेसवर. याला थोडं एक माझ्याकडून मिस्टेक झाली की अजून थोडं मी याला क्रश करायला पाहिजे होतं, बारीक जे आहे पावडर करायला पाहिजे होती, म्हणजे ती फेसवर छान टिकून राहते. पण एनिवेज छान माझा पॅक जो आहे तयार झालेला आहे, आणि त्याचा जो स्मेल आहे तो मी सांगू शकत नाही, इतका छान येतो ऑरेंज पीलचा स्मेल. आणि ते लावल्यानंतर जे आहे ना, मी किचन जे अस्ताव्यस्त झालेलं होतं, सकाळचे जे ब्रेकफास्ट वगैरेचे भांडे होते ते सगळे मी व्यवस्थित जागेवर लावून घेणार आहे. याने काय होईल की माझा जो टाईम आहे हे लावल्यानंतरचा, की मोबाईल बघत बसणं, अदरवाईज TV बघत बसणं, नाहीतर मग काहीतरी मला आवड आहे की गॅलरीत जाऊन उभं राहा, बाहेर गंमत बघा, ते न करता मी काम करून घेते, जेणेकरून ह्या 5 ते 10 मिनटामध्ये एकदम फास्ट, जसं मी तुम्हाला दाखवते त्या पद्धतीने फास्ट जे आहेत ना ते कामं होऊन जातात. आणि किचन जो खराब झालेला असतो तो पुढच्या स्वयंपाकासाठी तयार होऊन जातो, म्हणजे तेव्हा देखील आपलं काम पटापट होत असतं. मिक्स जे स्प्राउट्स असतात ना, तर ते मी काल भिजवत घातलेले होते, आणि त्यासाठी मी त्यांना आता मोड आणायला ठेवणार आहे. आणि ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या हेल्थवर आपल्याला खूप जास्त हेल्दी आहेत, कारण त्यात खूप जास्त प्रोटीन असतं, खूप काही गोष्टी असतात ज्या आपण अशा पद्धतीने खाऊन आपल्या बॉडीसाठी आपण घेऊ शकतो, ज्याने आपण आपली हेल्थ जी आहे ती आपण सांभाळू शकतो. आणि मी प्रत्येक याच्या छोट्या छोट्या गोष्टींनी प्रयत्न करत असते की मी माझी आणि माझ्या फॅमिलीची हेल्थ आहे ती चांगल्या पद्धतीने सांभाळू शकेल. सो माझे इथे स्प्राउट वगैरे भिजवून झालेले आहेत, छान मी त्यांना बांधून ठेवलेलं आहे, आणि पुढच्या एका दिवसात त्यांना छान मोडही येऊन जातील. आणि मी त्यानंतर विचार केला की अजूनही चेहरा धुवायला टाईम आहे, आणि माझे जे किचनचे ट्रॉलीज होते ॲक्च्युली मधूनही खूप खराब झालेलं आहे, पण मी त्याला पूर्ण वेळ कधीही देणार नाही. मी सगळे कामं तुकड्यांमध्ये करून त्याची जी आहे विभाजणी करून घेते, जेणेकरून मी डायरेक्ट कधीही दमत नाही. आणि आता हे फेस पॅक लावलं आहे, आणि टाईम वेस्ट घालवण्यापेक्षा मी विचार केला की याला बाहेरून जी ट्रॉलीज आहेत छान कोलिंनी यांना पुसून टाकते, जेणेकरून बाहेरून तरी चकाकनेल, आणि अचानक कोणी आलं तर तेव्हा आपल्याला खूप जास्त ऑकवर्ड वाटत असतं. आणि अशा गोष्टींचं कोणीही घरात आलं तर त्यांचं लक्ष चांगल्या गोष्टींकडे कधीही जात नाही, जे खराब आहे तिथेच जातं, आणि त्याच वेळेला आपलं घर अस्ताव्यस्त पडलेलं असतं. सो अशी सिच्युएशन यायला नको, आणि आपल्यालाही छान क्लीन आणि नीटनेटकं घर बघायला खूप छान वाटत असतं. सो मी हा जे 5 मिनटाचा टाईम आहे तो इथे देऊन जस्ट क्लीन करून घेत आहे, म्हणजे कुठल्याही गोष्टीला आपल्याला टाईम मिळत असतो. चहा बनवता बनवता देखील 5 ते 10 मिनटं आपल्याला मिळतात, आणि आपण गॅसजवळ उभं राहून तो टाईम वेस्टेज करत असतो. सो तो टाईम वेस्ट न करता आपण अशा पद्धतीने घर जे आहे ते ऑर्गनाईज करू शकतो. अस्ताव्यस्त पडलेल्या गोष्टी आपण जागच्या जागी ठेवू शकतो. आणि इथे माझा जो फेस पॅक होता छान पद्धतीने ड्राय झालेला होता, सो मी याला थोडं स्क्रबिंग करून ना वॉश करून घेणार आहे. आणि मी तुम्हाला सांगते की अशा पद्धतीचे जे फेस पॅक आहेत किंवा घरच्या घरी स्क्रब्स आहेत ते आपण बनवले पाहिजे. भरपूर DIYने आपण घरच्या घरी बनवू शकतो. कुठल्याही गोष्ट आपल्याला मार्केटमधून विकत घ्यायला जायची गरज नसते. किचनमध्ये ह्या सगळ्या गोष्टी अवेलेबल असतात. सो तुम्हीही ट्राय करा, दररोज काही ना काही स्वतःसाठी करा, आठवड्यातून किमान 2 ते 3 दिवस तरी करा, आणि त्याचा रिझल्ट तुम्हाला जो येईल ना तो तुम्हाला लॉंग लास्टिंग असणार आहे. आपल्यासोबत काय होत असतं ना की आपल्याला पूर्ण घर सांभाळायचं असतं, मुलांना सांभाळायचं असतं, त्यासोबत आपल्याला घर व्यवस्थित सगळं करून ठेवायचं असतं. ह्या गोष्टीमध्ये आपण स्वतःला विसरून जात असतो, आणि आपली स्वतःची काळजी घेण्यासाठी आपल्याला 5 ते 10 मिनिटांव्यतिरिक्त काही जास्त वेळ लागत नाही. बस इथे गरज असते आपल्याला फक्त आपलं टाईम मॅनेज करण्याची, की कशा पद्धतीने आपण आपला टाईम मॅनेज करू शकतो. हे सगळं आपल्या डोक्यात असतं, पण आपण ते इम्प्लिमेंट करत नाही. जस्ट मी तुम्हाला शो करते इथे की कुठलीही गोष्ट जी तुम्हाला स्वतःसाठी करायची
करायची ती उद्यावर सोडू नका, ती आजच करा. आणि आता ॲक्च्युली जेवण वगैरे आमचं झालेलं आहे आणि इथे मी जो सकाळी पसारा तुम्हाला दाखवला होता सो मी मनावर घेतलं आहे की इथे माझा अर्धा तास जाईल मॅक्स टू मॅक्स, पण माझं जे हे वॉर्डरोब आहे व्यवस्थित मला कशा ना कशा पद्धतीने व्यवस्थित ऑर्गनाईज करायचं आहे, जेणेकरून गोष्टी घ्यायला गेलं ना की सापडल्या पाहिजे. कारण की असं जर व्यवस्थित रचून ठेवलेलं नसतं ना तर असे बरेच कपडे असतात की आपण विसरून जातो की हे आपल्याकडे आहे म्हणून, आणि जेव्हा आपण त्यांना घडी घालायला घेतो, आवरायला घेतो, तेव्हा आपल्याला सापडतं की अरे माझ्याकडे तर हा ड्रेस पण आहे असं. आणि त्यामुळे असं होता कामा नये म्हणून मी 8 दिवसातून एकदा तरी एक नॉर्मल असं जे आहे घडी घालून कपडे ठेवून देत असते. आणि माझ्याकडे जास्त ऑर्गनायझर नाही आहेत, जसं एक नॉर्मल हे कार्डबोर्डचं आहे. कपडे माझे आणि पियाचे खूप जास्त आहेत घरामध्ये, पियाच्या पप्पांचे खूप कमी, त्यामुळे त्यांना एक छोटंसं सेक्शन दिले तरी त्यांचं काम होऊन जात असतं. तर छोट्या कपड्यांसाठी पण व्यवस्थित ऑर्गनाईज पाहिजे, म्हणजे समोरच्या माणसाला हे घेताना वाटलं नाही पाहिजे की अरे माझ्याकडे तर कपडेच नाही आहे, आणि आपण मागितले तर आपल्याला लगेच कपडे नवीन मिळाले पण पाहिजे. सो ही एक ट्रिक आहे, जस्ट नॉर्मल मी असंच जोक करते. सो मी जे काही स्वेटर्स आहेत त्यांना एक व्यवस्थित अशी एक जागा घेतलेली आहे की जेणेकरून, कारण स्वेटर खूप जास्त जागा घेत असतात घरामध्ये, आणि त्यांना जर व्यवस्थित आपण जागा दिली ना तर म्हणजे ते सापडतात पण आणि भेटतात पण आणि कपड्यांमध्ये गुंतत नाही. त्यामुळे जे जाड कपड्यांचे मी व्यवस्थित असं सेक्शन बनवलेलं आहे आणि आता पटापट सगळ्या कपड्यांची मी इथे घडी घालून घेत आहे. आपलं कपाट जर व्यवस्थित ऑर्गनाईज असलं ना, खास करून मुलांचे कपडे, तर मला बऱ्याच वेळा ह्या गोष्टीची हेल्प होत असते की पियाला जर कुठे ट्युशनला जायचं आहे तर ती स्वतःचे कपडे स्वतः घेऊन घेत असते. आणि ह्या गोष्टीचा प्रत्येक दिवशी मला हेल्प होत असते की मी एकदा आवरून ठेवायचं, 8 दिवसाचा ताण जो असतो तो मिटत असतो. आणि कित्येकांसोबत ह्या गोष्टी होत असतात की आपल्यालाच त्यांचे कपडे घालून द्या. सो हे माझं काम वाचून जातं. सो कपडे ऑर्गनाईज असले तर पुढच्या बऱ्याच ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या आपल्या ज्या आहेत त्या कमी होत असतात, डोक्याचा ताण कमी होत असतो. आणि मी रुमाल वगैरे सगळ्या गोष्टींचं वेगवेगळं सेक्शन इथे केलेलं आहे. आणि इथे थोडी जागा होती, सो मी जिथे माझ्या बेडशीट वगैरे ठेवलेल्या आहेत त्याच्या साईडलाच जे आहे माझं मशीन मी ठेवलेलं आहे, कारण आता मला मशीनचा यूज करायचा आहे फ्युचरमध्ये. सो ते विजिबल असलं तर ते कामं होतील, ते कोपऱ्यात असलं ते त्याचेवाले कधीही ते काढून ते कामं होणार नाही, तर गोष्टी डोळ्यासमोर असल्या तर कामं होतात. ही देखील एक टीप आहे तुमच्यासाठी. आणि इथे मी आता हे करता करता बघितलं की जे डोअर्स आहेत त्याच्यावर खूप जास्त धूळ जमलेली आहे. सो लगे हात मी हे पण काम करून घेणार आहे आणि डोअर पण क्लीन करून घेणार आहे. सो ज्या गोष्टी दिसतात ना त्या तेव्हाच्या तेव्हा केल्या पाहिजे तरच त्या होतात, नाहीतर मग गोष्टी पायलअप होत जातात, कामं जमत जातात आणि मग एकाच वेळेला सगळं कामाला करायला घेतलं तर आपण खूप जास्त दमत असतो. सो मी इथे हे क्लीन करते आहे आणि आजचा व्हिडिओ मी इथेच संपवणार आहे. तर अपेक्षा करते की तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ, माझी मॉर्निंग रुटीन आवडली असेल आणि कशी वाटली हे मला कमेंटमधून सांगा. आवडलं असेल तर हा व्हिडिओ नक्की तुम्ही लाईक करा आणि मला खरंच खूप सबस्क्रायबरची गरज आहे. सो मी रिक्वेस्ट करते तुम्हाला की तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करणार हा व्हिडिओ जर तुम्ही इथपर्यंत बघत असाल तर. सो चला आपण भेटूया पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर तुम्ही तोवर स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.